भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई, श्री केशवराज विद्यालय लातूर, इयत्ता 9वी, विषय मराठी, सहशिक्षिका सौ शैला सांगवीकर. इयत्ता 9वीच्या पाठ्यक्रमातील पहिली संतवाणी जैसा वृक्ष नेणे ही कविता संत नामदेव यांनी रचलेली आहे. कवितेचा परिचय. संत नामदेवांचा जन्म सन 1270 साली झाला आणि मृत्यू सन 1350 साली. वारकरी संप्रदायातील संत कवी. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. संत नामदेवांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून संत नामदेवजी की मुखबाणी या नावाने प्रसिद्ध आहे. नामदेवांची अभंगगाथा पुस्तक रूपाने 1892 मध्ये प्रथम लोकांसमोर आली. प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितली आहे. ही कविता शांत रसातली आहे. संतांची शिकवण काय असते तर सामाजिक जाणीवा निर्माण करणे ही असते. ही कविता सर्वप्रथम आपण ऐकूया. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. येवोनिया पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तया नाही. अथवा कोणी प्राणी येऊनिया तोडती, तया न म्हणती छेदू नका. निंदास्तुती सम मानिते जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. आपण या कवितेचा भावार्थ ऐकू. संत आणि वृक्ष यांच्यातील साम्यगुण कोणकोणते आहेत तर मान आणि अपमान, सुख दुःख, अविचलता, निंदा आणि स्तुती समान मानणारे वृक्ष आणि संत आहेत. तर आपण पहिला पॅरेग्राफ पाहूया. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. जैसा म्हणजे जसा, वृक्ष म्हणजे झाड, नेणे म्हणजे जाणत नाही, मान म्हणजे सन्मान गौरव, अपमान म्हणजे अवमान, तैसे म्हणजे तसे, सज्जन म्हणजे संत, वर्तताती म्हणजे वागतात, वर्तन करतात. जसं वृक्षाला मान अपमान दोन्हीही गोष्टी समान वाटतात, तशाच संतांना सुद्धा मान आणि अपमान दोन्हीही गोष्टी समान वाटतात. संतांचं सुद्धा वर्तन तसंच असतं, वृक्षांसारखंच असतं. एकनाथाचं उदाहरण घ्या. पैठणमध्ये संत एकनाथ एकदा भर उन्हामध्ये गंगेला पाणी आणायला गेले. स्नान करून येताना पाणी आणत असताना 4 टवाळखोर लोक त्या गंगेच्या किनारी बसले होते. एकनाथांच्या अंगावर त्यांनी तंबाखू खाऊन उडलेली थुंकी पडायची आणि महाराज परत स्नानासाठी गंगेत जायचे. असं 1दा 2दा 10दा 20दा नाही मुलांनो, 100 वेळेस झालं. आणि महाराज त्या टवाळखोर लोकांना एक शब्दही बोलले नाही. तर नंतर पुन्हा पाणी घेऊन आले. शेवटी टवाळखोरच थकले आणि त्यांनी संत एकनाथांचे पाय धरले आणि माफी मागितली. संतांचा चरणस्पर्श होताच त्यांची कुबुद्धी नाहीशी झाली आणि त्यांच्या प्रवृत्तीत चांगल्या वर्तनात वाढ झाली. हे क्षणार्धात होणारा बदल म्हणजे संत होत, सज्जन होत. आणि म्हणून संतांची महती नामदेवांनी उपमा संतांना झाडाची दिलेली आहे. म्हणूनच ते थोर संत होत. संत नामदेव असतील, संत तुकाराम असतील, संत एकनाथ असतील, संत ज्ञानेश्वर असतील, बहिणाबाई असतील, हे सर्व थोर. महाराष्ट्राची ही पावनभूमी संतांनी पावन झालेली आहे. म्हणूनच झाडाच्या रूपानं संताचं रूप असतं आणि त्यांचं वर्तनसुद्धा तसंच असतं.
येऊनी या पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तया नाही. झाडांची पूजा केली म्हणून झाड आनंदी होत नाही, सुखानं डोलत नाही. माझी पूजा केली म्हणून त्यांना आनंद व्यक्त नाही करत. आणि म्हणून एखाद्या संतांना आपण खूप मान सन्मान दिला म्हणून त्यांना आनंद होत नाही, तर फक्त त्यांना भक्ती भाव हा त्यांच्या ठायी असतो आणि तोच तो परमात्माचा भाव त्यांना प्रिय असतो. हा आनंद, हे सुख आणि दुःख हे दोन्हीही त्यांना समान असतं. वृक्षाला जसं असतं तसं संतांना सज्जनांना सुद्धा असतं. चित्ती म्हणजे मनामध्ये, आपल्या अंतकरणामध्ये. हे आपण अंतकरण स्वच्छ ठेवण्याचं काम संतांचा सहवास असतो, या वृक्षांचा सहवास असतो. परोपकार करण्याची वृत्ती झाडात जशी आहे तशी संतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून सुख आणि आनंद ह्या दोन्ही गोष्टीपासून आणि दुःखापासून ते अलिप्त असतात. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडती, तया न म्हणती छेदू नका. छेदू नका, तोडू नका. जर एखादा माणूस त्या वृक्षाला तोडण्यासाठी आला तर तो म्हणत नाही मला तोडू नका, मी तुम्हाला ऑक्सिजन देतो, मी तुम्हाला सावली देतो, मी तुम्हाला सहारा देतो, मी तुम्हाला फळं देतो. तो म्हणत नाही, कारण तो परोपकार करत असतो. तो निश्चल असतो, अविचल असतो. आणि म्हणून या वृक्षासारखंच निश्चल असणारा म्हणजे कोण आहे? संत आहे, परमात्मा आहे. म्हणून आपण म्हणतो संतांना संततेची देव, देवतेची संत. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. संत तुकाराम सुद्धा म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे. म्हणून झाडाचं संरक्षण केलं पाहिजे, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. निंदास्तुती सम मानिते जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. निंदा म्हणजे अपमानकारक बोलणे, स्तुती म्हणजे प्रशंसा करणे, सम म्हणजे समान सारखे, धैर्यवंत म्हणजे हिम्मतवान, गंभीर, निश्चल असं व्यक्तिमत्व. साधू संत कसे असतात? धैर्यवान असतात. त्यांच्या ठायी शांतता असते. त्यांची निंदा कोणी केली तर ते रागवत नाहीत आणि स्तुती केली म्हणून हुशारून जात नाहीत. ह्या दोन्हीही गोष्टी त्यांच्याजवळ समान असतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा कोण्या गोष्टीहून हुशारून न जाता शांत राहिलं पाहिजे. आपण सुद्धा त्या वृक्षासारखं, त्या संतांसारखं परोपकारी, निश्चल बनण्याचा, हिम्मतवान बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धैर्य आपल्या अंगी बाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडून जाय. समाजामध्ये जगत असताना अशा संतांचा सहवास आपल्याला जर भेट लाभली तो परमसुखाचा भाग आहे, परब्रह्म भेटल्याचा भाग आहे. आणि म्हणून अशा संतांच्या सहवासात आपलं जीवन सुखी त्या परमात्म्याच्या मोक्षापायी आपण गाठलं पाहिजे. हेच परब्रह्म सुख या संतांच्या सहवासात, त्यांच्या गाठी भेटीत मिळतं. म्हणून जीवाशिवाची गाठ म्हटलेलं आहे, ईश्वराची गाठ म्हटलेलं आहे. आत्म्याची परमात्म्याशी झालेली गाठ म्हणजे या संतांची झालेली गाठ भेट म्हणजे जीवाशिवाची गाठ भेट होय. ती परब्रह्माशी सुखाचा लाभ होय. हा लाभ आपल्या जीवनामध्ये भेटणं भाग्याची गोष्ट असते. म्हणून आपण वृक्षासारखं आणि संत सज्जनासारखं आपल्या अंगी वृत्ती येणं, वर्तन करणं, वागणं हाच बोध या काव्याचा आहे. कवितेचा संदेश पाहू आपण. वृक्ष तोड करून पर्यावरणाचा ऱ्हास करू नये, उलट वृक्ष लागवड व संवर्धन करावे असा संदेश संत नामदेवांनी या अभंगात दिलेला आहे, तुकारामांनी दिलेला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणजेच आपल्याला संतांची शिकवण काय? परोपकाराची शिकवण आहे. आपल्या निसर्गाचं संरक्षण करण्याची आणि निरोगी राहण्याची ही शिकवण आपल्याला या काव्याच्या माध्यमातून घ्यायची आहे.
ही कविता आपल्यापर्यंत पोहोचवली. धन्यवाद. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई, श्री केशवराज विद्यालय लातूर, इयत्ता 9वी, विषय मराठी, सहशिक्षिका सौ शैला सांगवीकर. इयत्ता 9वीच्या पाठ्यक्रमातील पहिली संतवाणी जैसा वृक्ष नेणे ही कविता संत नामदेव यांनी रचलेली आहे. कवितेचा परिचय. संत नामदेवांचा जन्म सन 1270 साली झाला आणि मृत्यू सन 1350 साली. वारकरी संप्रदायातील संत कवी. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. संत नामदेवांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवणे समाविष्ट असून संत नामदेवजी की मुखबाणी या नावाने प्रसिद्ध आहे. नामदेवांची अभंगगाथा पुस्तक रूपाने 1892 मध्ये प्रथम लोकांसमोर आली. प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितली आहे. ही कविता शांत रसातली आहे. संतांची शिकवण काय असते तर सामाजिक जाणीवा निर्माण करणे ही असते. ही कविता सर्वप्रथम आपण ऐकूया. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. येवोनिया पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तया नाही. अथवा कोणी प्राणी येऊनिया तोडती, तया न म्हणती छेदू नका. निंदास्तुती सम मानिते जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडून जाय. आपण या कवितेचा भावार्थ ऐकू. संत आणि वृक्ष यांच्यातील साम्यगुण कोणकोणते आहेत तर मान आणि अपमान, सुख दुःख, अविचलता, निंदा आणि स्तुती समान मानणारे वृक्ष आणि संत आहेत. तर आपण पहिला पॅरेग्राफ पाहूया. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. जैसा म्हणजे जसा, वृक्ष म्हणजे झाड, नेणे म्हणजे जाणत नाही, मान म्हणजे सन्मान गौरव, अपमान म्हणजे अवमान, तैसे म्हणजे तसे, सज्जन म्हणजे संत, वर्तताती म्हणजे वागतात, वर्तन करतात. जसं वृक्षाला मान अपमान दोन्हीही गोष्टी समान वाटतात, तशाच संतांना सुद्धा मान आणि अपमान दोन्हीही गोष्टी समान वाटतात. संतांचं सुद्धा वर्तन तसंच असतं, वृक्षांसारखंच असतं. एकनाथाचं उदाहरण घ्या. पैठणमध्ये संत एकनाथ एकदा भर उन्हामध्ये गंगेला पाणी आणायला गेले. स्नान करून येताना पाणी आणत असताना 4 टवाळखोर लोक त्या गंगेच्या किनारी बसले होते. एकनाथांच्या अंगावर त्यांनी तंबाखू खाऊन उडलेली थुंकी पडायची आणि महाराज परत स्नानासाठी गंगेत जायचे. असं 1दा 2दा 10दा 20दा नाही मुलांनो, 100 वेळेस झालं. आणि महाराज त्या टवाळखोर लोकांना एक शब्दही बोलले नाही. तर नंतर पुन्हा पाणी घेऊन आले. शेवटी टवाळखोरच थकले आणि त्यांनी संत एकनाथांचे पाय धरले आणि माफी मागितली. संतांचा चरणस्पर्श होताच त्यांची कुबुद्धी नाहीशी झाली आणि त्यांच्या प्रवृत्तीत चांगल्या वर्तनात वाढ झाली. हे क्षणार्धात होणारा बदल म्हणजे संत होत, सज्जन होत. आणि म्हणून संतांची महती नामदेवांनी उपमा संतांना झाडाची दिलेली आहे. म्हणूनच ते थोर संत होत. संत नामदेव असतील, संत तुकाराम असतील, संत एकनाथ असतील, संत ज्ञानेश्वर असतील, बहिणाबाई असतील, हे सर्व थोर महाराष्ट्राची ही पावनभूमी संतांनी पावन झालेली आहे. म्हणूनच
झाडाच्या रूपानं संताचं रूप असतं आणि त्यांचं वर्तनसुद्धा तसंच असतं. एवोनी या पूजा प्राणी जे करीती त्यांचे सुख चित्ती तया नाही. झाडांची पूजा केली म्हणून झाड आनंदी होत नाही, सुखानं डोलत नाही. माझी पूजा केली म्हणून त्यांना आनंद व्यक्त नाही करत. आणि म्हणून एखाद्या संतांना आपण खूप मान सन्मान दिला म्हणून त्यांना आनंद होत नाही, तर फक्त त्यांना भक्ती भाव हा त्यांच्या ठायी असतो आणि तोच तो परमात्माचा भाव त्यांना प्रिय असतो. हा आनंद, हे सुख आणि दुःख हे दोन्हीही त्यांना समान असतं. वृक्षाला जसं असतं तसं संतांना सज्जनांना सुद्धा असतं. चित्ती म्हणजे मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये. हे आपण अंतःकरण स्वच्छ ठेवण्याचं काम संतांचा सहवास असतो, या वृक्षांचा सहवास असतो. परोपकार करण्याची वृत्ती झाडात जशी आहे तशी संतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून सुख आणि आनंद ह्या दोन्ही गोष्टीपासून आणि दुःखापासून ते अलिप्त असतात. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडती तया न म्हणती छेदू नका. छेदू नका, तोडू नका. जर एखादा माणूस त्या वृक्षाला तोडण्यासाठी आला तर तो म्हणत नाही मला तोडू नका, मी तुम्हाला ऑक्सिजन देतो, मी तुम्हाला सावली देतो, मी तुम्हाला सहारा देतो, मी तुम्हाला फळं देतो. तो म्हणत नाही, कारण तो परोपकार करत असतो. तो निश्चल असतो, अविचल असतो. आणि म्हणून या वृक्षासारखंच निश्चल असणारा म्हणजे कोण आहे? संत आहे, परमात्मा आहे. म्हणून आपण म्हणतो संतांना संततेची देव, देवतेची संत. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. संत तुकाराम सुद्धा म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे. म्हणून झाडाचं संरक्षण केलं पाहिजे, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. निंदास्तुती सम मानिते जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. निंदा म्हणजे अपमानकारक बोलणे, स्तुती म्हणजे प्रशंसा करणे, सम म्हणजे समान सारखे, धैर्यवंत म्हणजे हिम्मतवान, गंभीर, निश्चल असं व्यक्तिमत्व. साधू संत कसे असतात? धैर्यवान असतात. त्यांच्या ठायी शांतता असते. त्यांची निंदा कोणी केली तर ते रागवत नाहीत आणि स्तुती केली म्हणून हुशारून जात नाहीत. ह्या दोन्हीही गोष्टी त्यांच्याजवळ समान असतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा कोण्या गोष्टीहून हुशारून न जाता शांत राहिलं पाहिजे. आपण सुद्धा त्या वृक्षासारखं, त्या संतांसारखं परोपकारी, निश्चल बनण्याचा, हिम्मतवान बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धैर्य आपल्या अंगी बाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडून जाय. समाजामध्ये जगत असताना अशा संतांचा सहवास आपल्याला जर भेट लाभली तो परमसुखाचा भाग आहे, परब्रह्म भेटल्याचा भाग आहे. आणि म्हणून अशा संतांच्या सहवासात आपलं जीवन सुखी त्या परमात्म्याच्या मोक्षापायी आपण गाठलं पाहिजे. हेच परब्रह्म सुख या संतांच्या सहवासात, त्यांच्या गाठीभेटीत मिळतं. म्हणून जीवाशिवाची गाठ म्हटलेलं आहे, ईश्वराची गाठ म्हटलेलं आहे. आत्म्याची परमात्म्याशी झालेली गाठ म्हणजे या संतांची झालेली गाठभेट म्हणजे जीवाशिवाची गाठभेट होय. ती परब्रह्माशी सुखाचा लाभ होय. हा लाभ आपल्या जीवनामध्ये भेटणं भाग्याची गोष्ट असते. म्हणून आपण वृक्षासारखं आणि संत सज्जनासारखं आपल्या अंगी वृत्ती येणं, वर्तन करणं, वागणं हाच बोध या काव्याचा आहे. कवितेचा संदेश पाहू आपण. वृक्ष तोड करून पर्यावरणाचा ऱ्हास करू नये, उलट वृक्ष लागवड व संवर्धन करावे असा संदेश संत नामदेवांनी या अभंगात दिलेला आहे, तुकारामांनी दिलेला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणजेच आपल्याला संतांची शिकवण काय? परोपकाराची शिकवण आहे. आपल्या निसर्गाचं संरक्षण करण्याची
आणि निरोगी राहण्याची ही शिकवण आपल्याला या काव्याच्या माध्यमातून घ्यायची आहे. ही कविता आपल्यापर्यंत पोहोचवली. धन्यवाद.